ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा शिवनेरी चषक 2025. थँक्यू सो मच, धन्यवाद. ओमकार शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकतायत. मागचे सर्व दिवस ज्यांनी या स्पर्धेला खूप छान पद्धतीने रिझवलं, प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईच झाले आणि तेच आपल्यासोबत आहेत उद्याच्या दिवसात देखील. मॅचला सुरुवात होते पहिल्याच बॉलवरती. क्या बात आहे, अतिशय सुंदर पद्धतीने फटका खेळला आणि बॉल इथे वन बाउन्स ओव्हर द रोप. विघ्नेश साखळतोडे यांच्या बॅटमधनं सीमारेषा पार चौकार. विघ्नेश साखळतोडे एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. जबरदस्त पद्धतीने आपण पाहतायत सध्या पहिल्याच बॉलवरती चौकार. अमरेश आलेत. पुढच्या बॉलला इथे अगदी सॉफ्ट हँडने खेळलं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, मिड ऑफ मध्ये फील्ड झालं. जिथे धावसंख्या फलकावरती आपण तपासून पाहिली तर सिंगलने आता आकार घेतात. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर तुम्ही पुढचा खेळ कसा पुढे नेता हे महत्वाचं असतं. एका बाजूला फलंदाज समीर आहेत. समीरच्या साथीने विघ्नेशनं पहिल्या बॉलवरती चौकार खेळला. तदनंतर आपण पाहतात सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली. महत्वाचं होतं सिंगल डबल याही खेळाला तुम्ही किती महत्व देता. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या वेळेला शफल झाले, ऑब्स्टिकला बॉलच्या रेंज मध्ये आले आणि तदनंतर फाईन लेग लॉंग लेग मधून क्लिअर केलाय. आता समीर देखील जॉईन करतात पार्टी. 4. इथे धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. 3 बॉलचा खेळ झाला. ऑन स्क्रीन थॉमस डाईस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंडरम लकवा क्रिकेट पासून ज्यांनी सुरुवात केली आणि आज टेनिस बॉल क्रिकेटचा मुंबईचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जबरदस्त क्रिकेट ज्यांनी अंगीकृत हाताळलं. रिव्हर्स स्विच. पहिल्या बॉलवरती तुम्ही चौकार खेळला होता. तदनंतर जो मी उल्लेख केला P1चं षटक चालू आहे त्यामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन पाहता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जिथे डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 9. शिवनेरी चषकाची अतिशय सुंदर आणि अशी जगमगती ही रजनी ज्यामध्ये अनेक प्रेक्षक राजे या स्पर्धेकडे वळतात. आज ओपन क्रिकेट आहे त्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रेम जास्त मिळतं. पुढचा बॉल बॅटची कड खाली. थॉमसचे सेफ हँड. फलंदाज समीर इथे बाद होताना विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. आतमध्ये करण रावरे अर्थात वामन या नावानं सध्या पालघरचं क्रिकेट त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती खूप चर्चेतला खेळाडू आहे. करण रावरे यांना आपण पाहू शकाल. पहिल्याच षटकात एक चौकार आल्यानंतर समीर यांना त्या खेळाला पुढे घेऊन जाता आलं नाही. जिथे फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 9 आहेत. ताई पॅकर्स पालघर एका बाजूला, JR स्पोर्ट्स OV11 शुभम पाध्ये SP यांचा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला ताई पॅकर्स पालघर हाही संघ आपल्याला चर्चेत पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 9 वरती. शेवटचा बॉल P1चं षटक. येता क्षणी मोठा फटक्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला आणि करंटसाठी तो शरीरापासून दूर ठेवला. थॉमसनं मागे अतिशय सुंदर यष्टिरक्षण केलं आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावरती 9 आहेत. एक गडी जरूर बाद झाला चौथ्या बॉलवरती आणि मी म्हणेन की पहिले 2 चौकार विसरले गोलंदाजाने. तदनंतर त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकला जिथे फलंदाज बाद झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. घेऊया एक डीजे ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉकी. उत्सव मूर्ती सोमनाथ घरत यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. आणि शुभेच्छुक MBMC ग्रुप
राजू भाऊ आम्हाला पाहायला मिळतात, एक तमिळ कॉमेंटेटर, याच विभागातले एक जबरदस्त कॉमेंटेटर आहेत ते. येणाऱ्या VPL मध्ये त्यांचा जलवा अनेक वेळा ऐकायला मिळतो, बघायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आता दुसरं षटक घेऊन आलेत मुकेश दास यांना आपण पाहतात. इथे जर आपण पाहिलं तर चांगला बॉल डाव्यातनं योग्य पद्धतीने त्या बॉलला त्याने हाताळलं. फेकी थोडीशी स्वेअर आली, बॅकअपला खेळाडू देखील तैनात आहेत. जिथे आपण पाहतात धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचेल 10 वरती. 6 षटकांचं क्रिकेट. एका बाजूला ताई पॅकर्स, एका बाजूला JR स्पोर्ट्स OV11 हे संघ बघायला मिळतात. थॉमस डायसला यष्ट्यांच्या मागे. मुंबई क्रिकेटमधून खूप चांगले क्रिकेट ज्यांनी केलं आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. थॉमस हे नाव एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांचा शुमार आहे. बॉल बऱ्याच काळ हवेत अगदी समोर येऊन खेळले होते. क्षेत्ररक्षकांनी गुड जज अँड क्वालिटी कॅच. रवी यांनी मात्र कॅच टिपला. फलंदाज इथे बाद होतात, गॉन. या वेळेला आपण पाहतायत मकरंद पाटील अर्थातच अर्नाळ्याचा खेळाडू. सकाळी विरारचं मैदान गाजवलं, आज विराटनचं मैदान रात्रीच्या सत्रात गाजवण्यासाठी. रवी गुप्ता आपल्याला बघायला मिळाले. ISPLचे अंडर 19चे खेळाडू. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर माझी मुंबई या संघामध्ये खेळलात. यावर्षी कोलकाता या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि तेच रवी गुप्ता ऑन स्क्रीन यांना आपण पाहतात. ISPL सारखी स्पर्धा अगदी कमी वयात तुम्ही खूप मोठी प्रगती केली रवी गुप्ता. तुमचं येणारं क्रिकेटचं फ्युचर खूप पुढे असेल. तुम्ही सुरुवातच तुमची अगदी जबरदस्त केली. तेच रवी गुप्ता आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळत आहेत. सध्या षटक क्रमांक 2 मध्ये धावसंख्या फलकावरती 10 आहेत आणि दुसऱ्याच बॉलवरती विकेट देखील मिळाली. ताई पॅकर्स 2 गडी बाद. आता मकरंद आलेत. अर्नाळाचा एक दिग्गज खेळाडू. अर्नाळा दक्षिण या संघाला रिप्रेझेंट करत असतो. सरळ बॅटनं अतिशय चांगला फटका इथे खेळला. लेदर क्रिकेटची आठवण झाली या सरळ बॅटनं. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सरळ बॅटचे फटके विसरलेत फलंदाज. शफल व्हायचं, ऑन साईडला मोठे प्रहार करायचे, त्यानंतर रिव्हर्स स्विच असतील, याच पद्धतीचे जास्तीत जास्त फटके आपल्याला बघायला मिळतात. मकरंद यांनी पहिल्याच बॉलवरती सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली. जिथे आपण पाहतायत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि धावसंख्या 12 वरती जाऊन देखील पोहोचली. शिवनेरी चषक आणि संपूर्ण महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळतात. माता भगिनी सुरेश महिला मंडळ यांचं मात्र इथे आगमन होते. त्यांचं सहर्षचं हार्दिक स्वागत शिवनेरी चषकामध्ये. चांगला बॉल, काय फिरवला बॉलला अगदी समोरून. मकरंद पाटील त्या बॉलकडे अगदी पाहत राहिले, अचंबित झाले. मुकेश दास टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती चर्चेतलं नाव राहिलंय सध्या. आणि त्यांच्या षटकातला पुढचा बॉल. याही वेळेला बॉलला तर खेळले बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक होते तिथे. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये एका बाजूला रवी गुप्ता सरसावले होते. सिंगलला डबल मध्ये इथे देखील कन्वर्ट करतात ते म्हणजेच मकरंद. धावसंख्या 14. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी असताना दुसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक जर मी उल्लेख केला तर सध्या गोलंदाजी करणारा संघ पुढे आहे, ज्यांनी धावा देखील खर्च केल्या नाही, जिथे 2 गडी देखील बाद केले. परंतु ताई पॅकर्स संघ कमबॅक करणं जाणतायत. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न मकरंद यांचा. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू तैनात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि JR स्पोर्ट्स OV11 हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 14 वरती 2 धक्के. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. इथे आगमन झालंय आणि त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दशरथ गरज साहेब आपल्याला पाहायला मिळतात. चाफेवाडी चषकाचे स्वतः आयोजक असतात. त्यांची डे स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. संक्रांतीचं शुभ औचित्य साधून ती स्पर्धा येत असते, परंतु यंदा फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. 14 वरती 2 धक्के. अमरेश वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं. अगदी धावफलक ताई पॅकर्स या संघासाठी मी म्हणेन थोडंसं रुसलंय आणि गोलंदाजांच्या प्रेमात पडले ही खेळपट्टी. जिथे पहिल्या षटकात अमरेश आले, त्यांनी देखील 9 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता.
दुसऱ्या षटकात मुकेश दास आले, त्यांनी देखील गोलंदाजी चांगली केली, शरीरापासून दूर ठेवला, बॉल मध्ये वेग वाढवला आणि ज्या अनुषंगाने विघ्नेश साखळतोडे यांच्यासाठी हा बॉल थोडासा कठीण राहिला खेळण्यासाठी. डॉट बॉल ना इथे सुरुवात होत आहे. ज्या वेळेला डॉट बॉल येतात त्यावेळेला JR स्पोर्ट्स OV11 हा संघ निश्चित स्वरूपात टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज येतोय. तमाम क्रीडा रसिक संपूर्ण या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाला वेढा घातलाय त्यांनी. या वेळेला बॉल समोरच्या दिशेने बॉलला लॉप केले, अगदी डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेषा पार, दर्जेदार षटकार. सुंदर पद्धतीचा फटका आणि अनुराग चव्हाण यांचं कौतुक करावं तेवढं कमी. मी दुसऱ्या दिवसात देखील उल्लेख केला, तुमच्या कार्याची दखल घेतल्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळते. अनुराग चव्हाण, कपिल पाटील याही वेळेला काय फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि शेवटच्या क्षणाला हा झेल सुटला. जी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल, जणू काही बॉलनं जंप मारली हातामधनं आणि हातांची ओंजळ थोडीशी आपण पाहतायत जी व्यवस्थित बंद करता आली नाही. ज्या अनुषंगाने आपण पाहतात काय फटका केला होता, फटक्यामध्ये काहीच कमी नव्हतं, परंतु क्षेत्ररक्षक निवडलं त्यावेळेला आपण पाहतात क्षेत्ररक्षकांकडून झालेली चुकी थोडीशी तुम्हाला त्रास देणारी राहील. धावांची गती तपासून पाहिली, फलकावरती 21 चेंडूंचा खेळ झालाय. 3 आतापर्यंत 15 बॉलचा खेळ होतोय. अमरेश हे गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्यांनी आतापर्यंत 9 बॉलचा खेळ परिपूर्ण योग्य रीतीने हाताळलाय, जिथे 16 धावा खर्च करत एक धक्का देखील त्यांनी बॅटिंग टीम ताई पॅकर्स या संघाला दिल्या. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. याही वेळेला आपण पाहतायत स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, कव्हरला बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत, सिंगलच्या व्यतिरिक्त नाही काय मिळणार. व्यासपीठावरती आदरणीय दशरथजी घरत उपस्थित आहेत. साहेबांना नक्कीच थोडासा वेळ कमी आहे, त्यामुळे मॅच सुरू असताना आपण त्यांचा सन्मान करतोय आणि दशरथजी घरत यांचा सन्मान केला जाईल आणि हा सन्मान आपण करूयात रुपेश किणी यांच्या शुभ हस्ते. रुपेश दादाला विनंती आहे, या आपण दशरथजी घरत यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूयात, जे शिवनेरी चषकाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेत. थँक्यू सो मच, आपण आलात, आपला अमूल्य वेळ आणि या स्पर्धेला आशीर्वाद दिलेत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. नाउ बॅक टू क्रिकेट. थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉल विघ्नेशसाठी. विघ्नेशनं या मॅच मध्ये निश्चित स्वरूपात सुरुवातीच्या वेळेला देखील चांगली फलंदाजी केली. दुसरं षटक थोडेसे नॉन स्ट्रायकिंग एंडला जास्त राहिले, त्या अनुषंगाने तिसऱ्या षटकात ज्या वेळेला आले त्यावेळेला आक्रमण केलं त्यांनी अमरेश यांच्या विरोधात. 4 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 23. पॉवर प्लेची षटकं जर पाहिली तर मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावी राहिली. तिसरं षटक जसं चालू झालं फलंदाज आक्रमक झाले. याही वेळेला बॉलला केलंय अगदी समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बॉलकडे फक्त पाहत राहतील. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्लिअर करणारा जबरदस्त फटका, शिवनेरी चषक षटकार. पुन्हा एकदा ओमकार शेट्टे सर जोडले जातील, ज्यांनी अनेक मोठमोठ्या स्पर्धा ऑल इंडिया आयकॉनच्या ज्या स्पर्धा असतात तिथे त्यांनी मात्र समालोचन केले, संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातले. मी जो उल्लेख केला ते पुन्हा एकदा जोडतील आमच्या समवेत. ओमकार सर, पहिले 2 षटकं मी म्हणेन की गोलंदाजी करणारा संघ पुढे होता. तिसऱ्या षटकात ज्या वेळेला दाखल झाले त्यावेळेला विघ्नेश साखळतोडे या फलंदाजाने इथे आक्रमण केलं. धावसंख्या सध्या 29. विघ्नेशला माहिती आहे आज मी कोणासाठी खेळतोय, तर ताई पॅकर्स या टीम मध्ये संधी मिळणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि आज जी त्याच्याकडे गोल्डन चान्स आहे ना, ती सक्सेस मध्ये तो कन्वर्ट करतोय स्वतःच्या हिमतीच्या जोरावरती. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे व्यावसायिक क्रिकेट आहे ना, उत्कर्ष, ज्याच्यात हिंमत आहे ना त्यालाच किंमत आहे. कारण इथे एक रोज नवा सितारा एक नवी स्वप्न घेऊन येत असतो आणि ते टिकून तेच राहतात जे सातत्य टिकवतात आणि ताई पॅकर्स त्यापैकी एक आहे. ज्या ताई पॅकर्स पालघरच्या संघानं मागचे अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्य गाजवलंय. एक काळ होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सँडी SP, प्रतीक स्पोर्ट्स पुणे, डिंगडॉंग, ज्या टीमना यांना तब्बल 20 ते
30 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप हुकूमत गाजवली. त्याआधी त्रिशूल, मॅचलेस या टीमचा उल्लेख व्हायचा. पण अलीकडच्या काळात एक टीम आहे ना सातत्य पकडून आहे क्रिकेटमध्ये, त्या टीमचं नाव आहे ताई पॅकर्स आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं अनिकेत राऊतला, ज्याने एक चांगला संघ बांधून ठेवलाय. पालघरचे मग त्यामध्ये काही खेळाडू आहेत, काही गुजरातमधून येतात, काही मुंबई परिसरातनं, मग ओमकार देसाईला टीमसाठी खेळताना तुम्ही पाहता. आणि सध्या पालघरकरांचा अभिमान म्हणजे ताई पॅकर्स आणि त्यांच्या विरुद्ध कोण खेळत आहे, JR स्पोर्ट्स OV11 ही देखील तितकीच चांगली टीम आहे. अगदी टायगर स्पोर्ट्सचं कौतुक व्हायला हवं, रोहिदास दादा, रॉकी दादांचं. स्पेशली त्यांच्या माध्यमातून या संघाला नक्कीच एक मोठं योगदान मिळालं आहे. आणि आज जे यंगस्टर्स आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहताय मोठे मोठे सितारे, थॉमस डायस आज घेऊन आलाय. म्हणजे आज पालघरमध्ये येऊन आहे ना पालघरच्या आखाड्यात टीम JR स्पोर्ट्स OV11ला राडा करायचा. फटका ऑन साईडला, गॅप मोठा चेस करतील तिकडे, फुलडा पोहोचलेत बॉलवरती, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. कारण दोन्ही बाजूला ना चांगली साईड आहे. एका बाजूला पंकज आहेत, अनिकेत राऊत आहे, सिद्धार्थ राऊत आहे, करण पवार आहे, मनोज पाटील आहेत, धनंजय नाईक आहे, विघ्नेश आहे, अमित आहेत, मकरंद आहेत, जिशान आहेत, समीर आहेत. तर दुसऱ्या बाजूला थॉमस डायस आज विकी मुंबईकरला घेऊन आलाय, मुकेश दानला आणलाय, अमरीश यादव आहे, मेहुल आहे, राजेश शर्मा आहे, रवी गुप्ता आहेत, वीर आहेत, प्रसाद आहेत. मजा येणार मॅचला. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर आता खूप फिरलाय. मुकेश दासला ना मातीच्या खेळपट्टीवरती बॉल वळवण्यामध्ये ना खूप मोठं महारत असेल. मुकेश दास असेल, सुहास पवार असेल, हे काही असे गोलंदाज आहेत जे मातीची विकेट एकदा का त्यांच्या समोर आली ना की वेगात चेंडू फिरवण्यामध्ये माहीर आहेत. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळ. असं नाहीये की ती फिरकीपटू आहेत किंवा ते फास्टर बॉलर आहेत. रवींद्र जडेजा स्टाईल विकेट जशी खेळते ना तसा कधी वेग कमी करणार, कधी जास्त करणार, हे या गोलंदाजाला चांगल्या प्रकारे माहिती. आणि मुकेश दास हे ते नाव ज्यांना अगदी आपण पाहताय ठाणे जिल्हा प्रीमियर लीग देखील गाजवली ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना. बॉल तयार, टप्पा चांगला चालला यष्टी रक्षकाच्या हातात. मुकेश दासचा बॉल टप्पा पडल्यानंतर इतका फिरतोय, इतका वळतोय ना की आता फलंदाजाला देखील एक मोठी टस्ट, जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न या नामवंत फिरकीपटूंचा उल्लेख होतो, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अगदी हे असे काही गोलंदाज आहेत जे फिरकी आजही टिकून ठेवतात. ऑनसाईडला स्विच हिट खेळलेत, बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता चांगल्या प्रकारे बॅटवरती आलाय. कारण जो टप्पा पडला ना त्या टप्प्यावरनच पीक केलं उत्कर्ष आणि बॉल पाठवला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 2 डॉट आले होते ना, त्याचं प्रत्युत्तर चौकारानं आता फलंदाजांना दिलाय. अगदी बरोबर. आणि ते महत्वाचं देखील होतं, तो चौकार येणं खूप गरजेचं होतं. ज्या वेळेला आपण पाहतात 2 बॉल डॉट आले, मकरंद थोडेसे स्ट्रगल करत होते, तदनंतर बॉलचं जे टर्न आहे ना त्या टर्नला त्यांनी रीड केलं आणि त्यानंतर रिव्हर्स स्विच केले. पुढचा बॉल, याही वेळेला एक चौकार तुम्ही जरूर खेळला असाल. पुढच्या बॉलवरती स्ट्रेट कमबॅक, उत्तर चांगलं दिलं फलंदाज बाद. हेच तर मी तुला सांगत होतो ना की मुकेश दासला माहिती आहे की विकेटवरती त्याला काय करायचंय, कधी वेग द्यायचा, कधी फिरवायचा, कधी कमी करायचा. मागचा स्विच हिट आला ना तर आता त्यांना डायरेक्ट खोलात यॉर्कर टाकलाय आणि तिकडे फलंदाज क्लीन बोल्ड झालेत. मुकेश दासला माहिती आहे एक मोठी विकेट. ताई पॅकर्स देखील ना आता कुठेतरी मॅचच्या कधी ड्रायव्हिंग सीटवरती येते, कधी बॅकफुटला जाते आणि अशा कठीण परिस्थितीत काय करायला हवं तर आता संघनायकांना मैदानावरती पाठवलंय मनोज पाटीलला. अर्थातच मन्या बॅटिंग ट्रॅकवरती आलाय. याच विभागातील विटी लाईनच्या विठ्ठलवाडी गावाच्या क्रिकेटला, सफाळ टेनिस बॉल क्रिकेटला, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती नकाशावरती ज्यानं आणलं तो सफाळेचा स्टार मन्या पाटील बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. आणि मन्यावरती जर सफाळे प्रेम करत असाल तर एकदा टाळ्या मनोज पाटील साठी नक्की व्हायला हव्या मैदानाच्या आत, कारण सफाळेचं भूषण मैदानावरती येत आहे, ज्यानं सफाळ्याच्या क्रिकेटला खूप खूप काही दिलंय. व्यावसायिक पटलावरती अनेक वर्ष विठ्ठलवाडीच्या नावासोबत सफाळेचं नाव जेव्हा जेव्हा मन्या मैदानावरती उतरतो तेव्हा तेव्हा अभिमानानं घेतलं जातं. 4 षटकांचा खेळ संपला उत्कर्ष. रन स्कोरकार्ड वरती आपण पाहूयात 35 झालेत. 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 20. 55चं टार्गेट ताई पॅकरसाठी नक्की मोठं आहे. मजा येईल. जर 55-60 डावा झाल्या तर दुसऱ्या डावामध्ये देखील रंग उधळतील, कारण एका बाजूला ताई पॅकर्सकडे अचूक आणि धारदार गोलंदाज पंकज पाटील असतील, अनिकेत राऊत असतील, प्रज्योत अंबिरे खेळतील की नाही आतापर्यंत लिस्टमध्ये तरी आपण पाहता थोडंसं डाऊटफुल आहेत, परंतु सध्या 35 धावा धावफलकावरती आहेत. श्रीनगरचा वीर आहे ना, आज वरोडचा शूरवीर आहे, पण आज तो टीम मध्ये जरूर आहे बट प्लेइंग 11 मध्ये नाही. याचं कारण शोल्डरला थोडीशी इंजरी आहे प्रज्योतच्या, त्यामुळे आज ना तो मैदानावरती आपण पाहताय आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलाय. कारण माहिती आहे स्क्वॉड मध्ये जरी नसलो टीमला सपोर्ट करणं ऑलवेज इम्पॉर्टंट आहे, कारण मी देखील याच टीमचा एक भाग आहे. आणि प्रज्योत अंबिरे म्हटलं ना की भारतातील वेगवान गोलंदाजांची यादी तयार झाली तर या वरोर एक्सप्रेसनं वरोर गावाला आणि पालघर जिल्ह्याला खूप मोठं वैभव दिलंय.
टप्पा पडला, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. खरं तर या विकेटवरती यांना प्रज्योतची गोलंदाजी पाहायला देखील वेगळी मजा आली असती, कारण ही विकेट पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या दिवसाची नाही आहे, तब्बल 7व्या डे नाईटची विकेट आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ही विकेट फास्टर बॉलरला देखील तितकीच मदत करणार आहे. म्हणून मी म्हणाल 6 ओव्हर जरी 52-50 बनल्या ना, ते एक चांगलं लक्ष या मॅचमध्ये समजलं जाईल. ऑन साइडला फटका फसलाय उत्कर्ष, बॉल हवा था डाऊन दी बॉल फील्ड, आणि तिथे चुकी देखील होत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने झेल देखील कॅरी केला. ज्या वेळेला फटका फसला, विघ्नेश साखळतोडे 11 बॉल 20 धावा जरूर केल्या, परंतु फिनिशिंग टच ज्या द्यायला हव्या होत्या त्या नाही देता आल्या. त्यांनी खेळ जरूर चांगला केला, परंतु शेवटच्या 6 षटकांपर्यंत जर उभे राहिले असते तर स्कोर कार्डला गती देण्यामध्ये ते निश्चित सुरुवात पुढे आहेत. सध्या 35 वरती 4 धक्के ताई पॅकर्स. धनंजय नाईक हेही एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. अगदी बरोबर. जाईच्या क्रिकेटनं दिलेला हा सुपरस्टार मैदानावरती दाखल झाला. प्रशांत शंकर घरत नांदगडी पाडा यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य शिवनेरी चषकासाठी आलंय. शिवनेरी चषकासाठी आर्थिक सहकार्य खूप आले, बट शब्द समुग्रहाच्या माध्यमातून एक फार सुंदर कविता संतोष गावण यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. थोड्याच वेळात ती तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू. 4.2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. 35 धावा धावफलकावरत धनंजय नाईक बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. आजही मला चिंचणीचं मैदान आठवतं. चेस करताना धनंजय नाईकनं मारलेले चिंचणीच्या मैदानावरती ते 5 बॉल 5 षटकार. आज त्यामधून कमीत कमी नाईकला 2 मारायचे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर सरप्राईज बाउन्स, टेक ऑफ. एखादा रॉकेट ज्यावेळी लॉन्च होतो ना, तो सुरगन निघतो ना, तसा मैदानावरती हा बॉल या ठिकाणी बीट करून जातोय. धनंजय नाईकच्या स्वप्नांना नजरेसमोरून ना त्याच्या आपटी बार गोळीबार सुरू आहे. गोलंदाज वीरचा चांगली बॉलिंग सध्या वीर करतोय उत्कर्ष. चांगली बॉलिंग वीर यांचं, अतिशय सुंदर चेंडू, परंतु धनंजय नाईक पुन्हा एकदा स्ट्रगल मध्ये आलेत. अगदी या बॉल मागच्या बॉलवरती उसळी मिळाली. ॲज कम्पेअर जर मागचा बॉल पाहिला तर या बॉलमध्ये तेवढी उसळी नव्हती. वेग बरोबर होता, परंतु बाउन्स इथे मिळाले. त्या अनुषंगानं ॲज एक्सपेक्ट धनंजय नाईक बाउन्स शोधत होते, त्यावेळेला त्या बॉलला नाही मिळाली. इथून खऱ्या अर्थानं आपण पाहता डाऊन द पिच बॉल आलाय डॉट. वीरचं कौतुक करावं लागेल. ज्यानं हेच तर व्यावसायिक क्रिकेट आहे, जिथे तुम्ही वाट पाहता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे. प्रचंड मोठ्या अनुभवानं आज हे आपण पाहताय विश्व टेनिस बॉल क्रिकेटचं दणानून सोडलेले खेळाडू आहेत. त्यामुळे कुठे काय करायचं, प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याचं चांगलं आहे आणि ज्याचा दिवस चांगला आहे ना, तो मैदान गाजवतो. आज कोण गाजवणार या ठिकाणी आपल्याला ते पाहायचं आहे. धावफलकावरती धावा 35 झालेत. आता हे षटक विकेट मेडन येणार का, त्याची चर्चा सुरू झाली आहे. वीर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर आणि विकेट मेडनची संधी आहे, बट फायनली आता फिल्डरला बीट केलाय. वेल स्टॉप. क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं राहिलं. 2 धावा वाचवलेत की 3, आय थिंक 3. पाहूयात अंपायरचा निर्णय या ठिकाणी काय येतोय. जातील मुन्ना पठाण सर, कदाचित थर्ड अंपायरकडे हो. 3ऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली आहे. थर्ड अंपायर्स सिंगल तर कंप्लीट झाली आहे, सेकंड पूर्ण आहे का ते या ठिकाणी पाहिलं जाईल. आता इनिंग ब्रेक मध्ये आपण जे जे क्वालिफायर कॅप्टन्स किंवा प्रतिनिधी असतील त्यांनी मुख्य मंचका समोर येऊन थांबा. सुपर 7चा ड्रॉ आपण करणार आहोत. 6 टीम्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत. ते 6 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या सोबतीनं आजच्या दिवसातील एक विजेता संघ अशी चिठ्ठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आणि उद्याच्या ज्या 7 टीम्स आहेत त्यांच्यामध्ये मॅच कशा होतील, कोणाला बाय मिळेल, कोणाला कोणासोबत खेळायचं आहे, किती वाजता तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे, त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष पूर्ण सफाळ्याचं पालघरचं लागलंय की उद्या कोणामध्ये अगदी क्वालिफायर मॅचेस, अगदी ज्या 7 टीम्स आल्यात त्यांच्यातून पहिल्या 6 टीम कोणत्या आहेत, एक टीम पुढे कोण जाईल, त्या सगळ्या गोष्टी मैदानावरती आपण थोडाच वेळात या ठिकाणी अनुभवणार आहोत. मेडन ओव्हरची संधी होती ती तिकडे मिस झाली आहे. जरूर एक सिंगल आली आहे की 2 आलेत, त्याच्यासाठी थर्ड अंपायर या ठिकाणी घेण्यात आला. पाहूयात किती धावा या ठिकाणी बनतील, एक्झॅक्टली काय टोटल स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतला अंतिम सामना आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच यानंतर आपल्या भेटीसाठी येणार आहे टीम अतुल 11 आणि त्यांच्या विरुद्ध वीर तानाजी पारगाव. पुढचा सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल सेकंड राऊंडचा आणि अतुल 11 आणि वीर तानाजी पारगावच्या कॅप्टननं टॉससाठी रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे आणि दोन्ही संघांना आपण येऊन थांबा ही विनंती आहे आपल्याला.
नजर टाकूयात आपण सुपर 7च्या अगदी ड्रॉ कडे। एक टीम आपण पाहिली जय भवानी जलसार, एक संघ मैदानावरती आपण पाहिला चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द, जय भवानी दांडाखाडी, एंजल स्टार रावळे, त्रिश 11 संतोष भुवन, ध्रुव 11 सातपाटी, अशा 6 टीम्स आलेत आणि आज एक 7वा संघ आपल्याला मिळेल आणि सुपर 7 आपल्या भेटीसाठी पाहूयात कशा प्रकारे येतात मॅचेस। निर्णय थोडासा क्लोज त्यामुळे अंपास वेळ घेतात। मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहताय अतिशय सुंदर टी शर्ट्स आपल्याला देण्यात आलेत आणि जवळजवळ 8 दिवसाचं शेड्यूल आणि मॅन ऑफ द मॅच साठी इतक्या सुंदर टी शर्ट्स आपल्याला दिलेत। सौभाग्यवती मनाली ताई त्यांचं या ठिकाणी वरती आपलं स्वागत आहे। नॉट आउट, 2 धावा पूर्णत। दोन धावा या ठिकाणी कंप्लीट झालेत। 2 धावेच्या मदतीने आपण पाहताय या ठिकाणी स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय। 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झालेत 37 धावा स्कोर कार्ड वरती। आपण चर्चा करत होतो की या स्पर्धेसाठी आहे ना एक फार सुंदर कविता आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। शिवनेरी चषकाची इथली भौगोलिक परिस्थिती पाहून, इथल्या टुर्नामेंटचं स्टँडर्ड पाहून संतोषजी गावण जे एक चांगले लेखक आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एक फार सुंदर मेसेज आलाय। बॉल तयार आहे रवी, चांगला बॉल आहे, खोलात टाकला होता। शिवनेरी चषक आहे ना सुपर डुपर हिट आहे। शिवनेरी चषकाची मजा काही वेगळी आहे आणि संतोष गावण यांच्या शब्दात म्हणायचं झालं तर काय, पालघर तालुक्याची आन बान शान शिवनेरी चषक। सध्या पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात शिवनेरी चषकाला भेटत आहे मोठा मान। ग्राउंडच्या समोरच्या दिशेने सुंदर असं हिरवगार रान। शिवनेरी चषकाचं समालोचन ऐकण्यासाठी सर्व गावकऱ्यांचं आतुरतेनं लक्ष लागलेले असतात कान। थँक्यू सो मच। आणि इथे आला चौकार आणि या चौकारानं स्कोर आता धावफलकावरती पुढे जातो। व्हेरी मच नीडेड बाउंड्री होती आणि या 4नं धावफलक पुढे जात आहे। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजे 43। चला जे प्रेक्षक आहेत समोर त्यांना विनंती करेन की आपण मागे या। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतायत गोलंदाज रवी गुप्ता, ISPL चे अंडर-19 पहिल्या वर्षी माझी मुंबई, दुसऱ्या सीझन मध्ये कोलकातामध्ये सोल्ड झालेले खेळाडू आणि रवी गुप्ता यांना आपण पाहतायत। पुढचा बॉल मनोज पाटीलने आक्रमण केलंय समोर। ISPL चा युवा खेळाडू असेल मीही मनोज पाटील, विठ्ठलवाडीचा ब्रँड आहे, चेंडू सीमा पार, षटकार। त्याची बॅट ना फक्त इतकंच सांगते, मी म्हणालो ना विठ्ठलवाडीचाच नाही तर सफाळ्याचा स्टार बॅटिंग ट्रॅक वरती आलाय आणि घरच्या मैदानावरती मन्याची बॅट इतकंच सांगते, इलाका भी मेरा और धमाका भी मेरा। आला रे आला, मन्या आला, एक षटकार मनाच्या बॅट मधून आला, एक चौकार आलाय आणि ताई पॅकेज जी अडचणीत होती, धावांसाठी जो संघर्ष होता ना, आता रवीच्या विरुद्ध अर्ध्या रात्री आहे ना विठ्ठलवाडीचा चंद्र चमकतोय आणि त्याच्या बॅट मधून आलेल्या 3 बॉल मध्ये 12 ज्या रन्स आहेत ना त्या अर्धशतकात जवळ घेऊन गेले ताई पॅकेज पालघरला। इथे टप्पा चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर आता चालला एसटी रक्षकाच्या हातात। मागचे जे 2 समोर टाकले ना दोन्ही समोरच पाठवलेत आणि आता बॅटिंग साइड DRS घेण्यात आलाय। माहिती असंही घरी नेऊन करायचं काय, यानंतर फक्त एकच बॉल मैदानावरती बाकी आहे, पर इनिंग एक DRS तुमच्याकडे। या पाहूयात निर्णय काय येईल। ऍक्शन रिप्ले तिकडे चेक केले जातील। थर्ड अंपायरच्या भूमिकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नितेश कदम सरत, पालघर मधील एक नामवंत अंपायर आणि हा फेअर बॉल आहे, नो मोर DRS। जो DRS घेतला होता मनानं तो या ठिकाणी गमावला ताई पॅकेज पालघरनं। अंतिम बॉलचा खेळ आता या ठिकाणी बाकी आहे। 49 झालेत। शेवटच्या बॉलवरती षटकार आला, टार्गेट अब तक 56, चौकार आला 54 आणि सिंगल डबल आली 50+। एक चांगला टार्गेट मैदानावरती सेट होईल। 12 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज रवीनं ओव्हर द विकेट। इथे देखील कमबॅक रवीचं 49 वरती पहिला डाव या ठिकाणी संपलाय। चांगली बॅटिंग केली मनानं, 6 बॉलचा सामना करत 12 रन 200च्या स्ट्राईक रेटनं त्याच्या बॅटमधून आल्या। रवीचं कमबॅक ते देखील तितकं सुंदर आपल्याला पाहायला मिळालं। पहिलं सत्र मैदानावरती संपलाय, टॉस टाइम आहे, नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत। 50 लक्ष ताई पॅकेज पालघर थांबवेल की मैदानावरती टीम JR स्पोर्ट्स OV11 चेस करेल, या प्रश्नांची उत्तरं थोडाच वेळात आपल्याला सापडतील। बट महत्वाचा पुढच्या मॅचचा टॉस अतुल 11 वर्सेस वीर तानाजी पारगाव आणि जसा सामन्याचा टॉस होईल तिकडे जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये समालोचक मित्र उत्कर्ष पाटील सर। धन्यवाद।
ज्या सगळ्यांचं फार मोठं सहकार्य आहे. खरं तर या मैदानावरचा ना एक इतिहास आहे. सगळ्या महिलांनी मैदानावरती पूर्ण झाडू मारून खडानी खडा या मैदानावरचा बाजूला केलाय. त्या सगळ्यांची अफाट मेहनत आहे. तर आपण नक्कीच आपल्या माता भगिनींना विनंती करू, 4-5 जणी ज्या इच्छुक असतील या त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करू प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मैदानावरती तुम्ही चारही कोपऱ्यात कुठेही फिरा, एकही खडा मैदानावरती दिसला ना तर पैसा परत, अगदी गॅरंटी आहे. जसं घरामध्ये झाडू मारून पूर्ण घर आपली आई आणि आपली बहीण साफ ठेवत असते, तसंच या मैदानावरती खेळाडूंची काळजी आणि शिवनेरी चषकावरचं या सगळ्यांचं प्रेम त्यांना या स्पर्धेमध्ये आवर्जून सहभागी करून घेत असतं. तर आमच्या सुरेश महिला मंडळाला विनंती आहे, आपण या तुमच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. आणि एकदा जोरदार टाळा उद्या शिवनेरी ग्रुप या सगळ्यांसाठी. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शिवनेरी चषक आहे ना अधुरं आहे. इट्स ओव्हर टू यू उत्कर्ष पाटील. यस, या अतुल 11 आणि एका बाजूला वीर तानाजी पारगाव. अतुल 11 संघाचा कर्णधार इथे आलाय. वीर तानाजी पारगाव संघ आपण या आणि इथे माता भगिनींच्या शुभ असते त्या मागचा टॉस होईल. इथे वीर तानाजी पारगाव संघ जर आपण असाल तर प्लीज या. जिथे अतुल 11 संघाचे महेश राऊत अर्थात गोरू दाखल झालेत आणि एका बाजूला वीर तानाजी पारगाव. क्रितेश करत आपण आपला कर्णधार पाठवा. क्रितू लक्ष असू दे, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस अन्यथा 2 रनची पेनल्टी आहे. चला आलेत कॅप्टन. चेतन पाटील मागच्या मॅच मध्ये नव्हते, या मॅच मध्ये जॉईन झालेत आणि माता भगिनींच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड्स. थँक्यू सो मच सुरेश महिला मंडळ, तुम्ही मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. महेश इथे मॅचचा टॉस जिंकलात. आज ऑल इंडिया ओपन क्रिकेट शिवनेरी चषकचं हे जबरदस्त मॅनेजमेंट. टॉस जिंकलात, सामना 5 षटकांचा आहे. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेणार. मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या साईड होत्या. आकाश जांगीर सारखे खेळाडू होते, एक चांगली साईड होती. फिरोज शेख सारखे गोलंदाज होते. तुम्हाला चांगला विजय तिथे मिळाला. आता प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? कमीत कमी धावा रोखण्यात हे प्रयत्न करेल. परंतु आमच्या टीममध्ये इकडचे लोकल 6 प्लेयर आहेत, ती मला मोठी गोष्ट वाटते. एकंदरीत आपण पाहू शकाल, तुम्ही जो उल्लेख केला की जे लोकल प्लेयर आहेत, सफाळ्याचे स्टार आहेत, ज्यांनी चांगले क्रिकेट दाखवलं, त्यामध्ये प्रणय पाटील मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिले. या स्पर्धेमध्ये आपण आज रजनी क्रिकेट, आपल्या पालघरमध्ये नाईट क्रिकेट बंद बऱ्यापैकी कमी झालं. या स्पर्धेबद्दल शिवनेरी चषकाबद्दल काय म्हणाल? मगाशी पण बोलला, जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे आणि शिवनेरी ग्रुप म्हणजे जे असेल त्यांचं फार अभिनंदन. थँक्यू सो मच. चेतन, तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगच केली असती. आता 5 षटकांचं क्रिकेट आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही नव्हतात, या मॅच मध्ये तुम्ही आलात. संघाची बांधणी आणखीन मजबूत झाली. बॅटिंग करणार, किती धावांपर्यंत पोहोचणार 5 षटकांमागे? 60+ करायचा प्रयत्न करू. तुम्ही देखील भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात. या स्पर्धेचं कौतुक, या स्पर्धेचं विश्लेषण 2 शब्दात कसं कराल? खूप चांगली टुर्नामेंट आहे. गेल्या वर्षी पण या टुर्नामेंटला खेळलो, फायनल मारली ती. यावेळी पण प्रयत्न करू फायनल मारण्याचा. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. जसं प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल, पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील व्हॉइस ऑफ वॉकळन या स्पर्धेचे मुख्य समालोचक ओमकार शेट्टे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत पुढील 6 षटकांसाठी. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच उत्कर्ष पाटिल. दरिया हो या पहाड़ टकराना चाहिए. एक क्रिकेट है, ये जिंदगी का खेल है, इसमें लढना चाहिए. आता त्या लढाईची सुरुवात झाली आहे. पहिल्या 6 ओव्हरमध्ये ताई पॅकर पालघरनं बनवलेत 49 आणि 50 धावेचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरली आहे JR स्पोर्ट्स OV11. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. ही सगळी बच्चा कंपनी मैदानातून बाहेर येते. दुपारी जवळजवळ 4 ते 5 तास जलसारला जे रिसॉर्ट आहे तिकडे सगळे स्विमिंग करत होते. 50 रुपयामध्ये फुल टाइमपास. दिवसभर हवं तेवढं एन्जॉय करा. आता आपण ड्रॉ करतोय सुपर 7चा आणि 7 टीम्स जे कोणी उपस्थित असतील ग्रामीण फॉर्मॅटमधनं ज्या टीम्स वरती आल्यात सुपर 7 साठी त्यांनी तिकडे जॉईन व्हा, अन्यथा लाईव्ह तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर तुषार आम्हाला सांगतील सुपर 7 मध्ये आपण मॅचेस कशा खेळतोय. 7 चिठ्ठ्यात तर लक्षात घ्या 7 संघात प्रत्येक टीमचं चिठ्ठीवरती नाव आहे. 1, 2, 3 अशा 3 मॅचेस कंटिन्यू होतील आणि एका टीमला बाय मिळणार आहे.
तर जी चिठ्ठी शेवटी राहील ती टीम बाय मिळेल आणि पहिल्या ज्या 6 चिठ्ठ्या येतील त्या 6 टीम मध्ये कंटिन्यू फर्स्ट सेकंड थर्ड अशा मॅच खेळवल्या जातील. पहिली आणि दुसरी चिठ्ठी पहिली मॅच, तिसरी आणि चौथी चिठ्ठी दुसरी मॅच, 5वी आणि 6वी चिठ्ठी तिसरी मॅच आणि 7वी डायरेक्ट जाईल सुपर 3 मध्ये, सुपर 4 मध्ये सेमीफायनलला. चला या आपण ड्रॉ करूयात. लाईव्ह कॅमेरा तिकडे होते. अंपास 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. आपण सुपर 7 ड्रॉ करतोय. अनुराग चव्हाण आणि कपिल पाटील हे 2 कॅमेरामॅन आपल्या सोबत आहेत. मी म्हणालो ना येत्या काळामध्ये अनुराग आणि कपिलकडे आहेत ना अनेक कॅमेरामॅन शिकायला येतील आणि ऑटोग्राफ मागतील. इतकं सुंदर काम सध्या पाटील नेटवर्क लाईव्ह करते आहे. हे आमचा व्यासपीठ. अंपास 2 मिनिटं फक्त गेम थांबवायचा. चला पटकन तुषार थोडं आपण लवकर करूयात कारण मॅचचा रिदम इम्पॉर्टंट आहे. थॉमस आला सलामीला, त्याच्या सोबतीनं आपण पाहताय मेहुल मैदानावरती दाखल झालाय. पाहू शकता आपण 7 टीम त्या बॉक्समध्ये आहेत आणि त्या 7च्या 7 चिठ्ठ्या आपण तिथे टाकल्यात. तुषार दादा एक काम करूयात आपण, जर तिकडे कोण छोटी मुलं असतील तर त्यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्या उचलू म्हणजे अजून पारदर्शकता टिकून राहील. सगळ्या मिक्स करून घ्या तुषार दादा एकदा लाईव्हला, सगळ्या मिक्स करून घ्या. चला अहिर आहे त्या ठिकाणी. अहिर पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलायच्यात. अहिरला मगाशीच एक मस्तपैकी छोटंसं पेमेंट भेटलंय, आज तो खुश आहे. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलायच्यात, घाई करू नका अहिर. 2च चिठ्ठ्या आपल्याला उचलायच्यात. त्यांना ज्या उचलायच्या त्या उचलू द्या. त्या दिदीला थोडंसं बाजूला कर, कॅमेऱ्याच्या समोर येते ती, त्या साईडला कर थोडंसं कारण कॅमेरामध्ये दिसत नाहीये. चला पहिल्या 2 चिठ्ठ्या काढण्यात आल्यात. पाहूयात पहिली मॅच कोणती आहे. 311 संतोष भुवन पहिला सामना खेळ 3 वाजता तो तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे. 311 संतोष भुवनला फाईट करेल टीम जय भवानी दांडाखाडी. पहिला सामना 311 संतोष भुवन वर्सेस जय भवानी दांडाखाडी. ओपनच्या टीमची चिठ्ठी देखील त्यामध्ये विजेता संघ टाकलेली आहे. या गोष्टीची काळजी घ्या. त्यामुळे ओपन संघ तुम्हाला देखील ज्या मॅच वेळेला येईल त्या मॅचला पोचावं लागेल. आज जी टीम क्वालिफाय होईल. दुसरा सामना 2 चिठ्ठ्या आपण डीदीच्या असते त्या ठिकाणी उचलल्यात. एक छोटीशी बार्बी ड्रॉल त्या ठिकाणी आपल्या सोबत होती. मॅच नंबर 2 एंजल स्टार रावळे आणि एंजल स्टार रावळेला फाईट करेल टीम ओपन गट विनर टीम. एंजल स्टार रावळे वर्सेस ओपन गट विनर टीम. म्हणजे आता ग्रामीण टीमला बाय मिळेल, एक टीम सुपर 4 ला जाईल. बघूया ती लकी टीम कोणती. अजून 3 चिठ्ठ्या बाकी आहेत. आता या दिदीला ना उद्या कदाचित ज्या टीमला बाय मिळेल त्यांनी येऊन 500 रुपये द्यायला हरकत नाही. एक चिठ्ठीची तिने बाकी ठेवली आहे खाली. आणि जय भवानी जलसार. चला जलसार पण आता मॅच नंबर 3 मध्ये खेळ. आणि सातपाटी आहे का? हो ध्रुव 11 सातपाटी. म्हणजे बाय या ठिकाणी मिळाली आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या टीमला. चिठ्ठी दाखवायची तुषार दादा आधी. कॅमेरामॅन झूम करा कारण विराथनची आहे त्याच्यामुळे. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द म्हणजे दिदीला उद्या 2-3 ड्रेस जर गिफ्ट करते विराथन खुर्द तर काय हरकत नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला ती घेऊन गेली आहे सेमीफायनल मध्ये. थँक्यू सो मच. चला मॅच सुरू करूयात आपण. सामना सुरू होतोय. मॅचला सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. चिठ्ठ्यांचा कलर पिवळा होता, खूप सुंदर दिसत होते. तुषार दादा तिकडे होता त्यामुळे थोडंसं ब्राईटनेस वाढवावा लागला कॅमेरामॅन अनुरागला. पार्ट ऑफ जोक. जाऊयात आपण मॅच मध्ये. हसायची गरज नाही चेतन, इक्वल आहे सगळं काही. मॅच ऑन गेम ऑन. पंकज बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल थॉमस डॅश साठी डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर लावलाय. लॉंग ऑफ सर्कलच्या आत, लॉंग ऑन सर्कलच्या आत. ऑन साइडला आपण पाहता बरोबर विकेटच्या सेंटरला एक डीप मिड विकेट आहे. एक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. ते तिघांमध्ये आपण डिवाइड करूयात कारण तिघांनी चिठ्ठ्या काढल्यात. आधी जर त्यांनी उचलली असती तर तिकडे कहाणी खतम होती. चला ते 500 रुपये आपण त्या तिघांमध्ये जे छोटे 3 मुलं होते. चला अहिरची पण पार्टी आता झाली आहे फिक्स. ऑल द बेस्ट चामुंडा स्पोर्ट्स विराथन अँड ऑल टीम्स ज्या उद्या खेळतात वेळेवरती या. 3 वाजता उद्याचं शेड्यूल सुरू होतं. पंकज चांगला बॉल. टप्पा पडलाय, खाली राहिलाय. म्हणून म्हणालो नाही विकेट पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या दिवसाची नाही आहे. ही 7व्या दिवसाची डे नाईट विकेट आहे. खूप साऱ्या मॅचेस खेळल्या गेलेत. विकेटवरती नक्कीच सकाळी थोडीशी मरम्मत करण्यात येते
बट 7व्या दिवसातली विकेट गोलंदाजांना मदत करणार. उत्कर्ष आमच्यासोबत जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावफलकावरती रन आहे 1. गोलंदाज तयार पंकज. प्रचंड मोठा अनुभव पंकजकडे. अनिकेत राऊतनं तिकडे मागे डायरेक्ट हिट केलं होतं, त्याच्यामुळे त्या आपण पाहताय एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी मिस झालं. बाईटच्या स्वरूपात ही धाव या ठिकाणी मिळती आहे आणि स्ट्रायकर एंडला आता आपल्याला पाहायला मिळेल थॉमस डास. थोडंसं मेहुलला शांत ठेवलं होतं पंकजनं. थॉमसला स्ट्राईक मिळाली. उत्कर्ष या पाहूयात काय बदलाव मैदानावरती घडेल. दोघांमधला देखील चांगला बॅटल. एका बाजूला थॉमस डास, एका बाजूला पंकज पाटील. दोन्ही तुल्यबळ खेळाडू. थॉमस साठी बाटची कड आणि तदनंतर अनिकेत राऊतचा अतिशय चांगला सहारा मिळाला पंकज पाटीलला. खऱ्या अर्थानं आपण पाहतात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, नाही कनेक्ट करता आला व्यवस्थित बॅट अँड बॉल मध्ये. उद्या रावळेला फार मोठा संघर्ष करायचा आणि मी म्हणाल उद्या निहिलच्या लाईव्ह मधली अजून एक इम्पॉर्टंट टेस्ट त्याला द्यायची आहे. चला थोडंसं टेन्शन ना टीम. एंजल स्टार रावळे तुमचं कमी करतो या ओव्हरच्या ब्रेक नंतर. बॉल तयार. बॅटची बाहेरची कडा. शॉट थर्डमॅनला बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. चिकी सिंगल. थॉमस डायसच्या विकेटसाठी आहे ना अनिकेत राऊत आणि पूर्ण संघ इकडे मेहनत करतोय, कारण या टीमला माहिती आहे थॉमस डायस काय करू शकतो. थॉमस डायस म्हणजे मुंबईच्या उपनगरातील ते नाव ज्याला मुंबईच नाही टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अर्धशतकाचा राजा म्हटलं जातं. त्या थॉमस डायसच्या बॅटकडे लक्ष सध्या लागलंय मुंबईकरांचं. त्या सोबतीनं JR स्पोर्ट्स OV11 त्यांच्या पुरस्कर्त्यांचं अर्थातच पाठीराख्यांचं. पावा प्ले सुरू आहे आणि चांगली गोलंदाजी पहिल्या P1 मध्ये पंकजनं केली आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात 3. एंजल स्टार रावळे उद्या सामना खेळणार आहे मैदानावरती. तो म्हणजेच आपण बघणार आहात ओपन आजच्या दिवसातील क्वालिफायर टीम सोबत. आणि उद्या एंजल स्टार रावळे ज्यावेळी मैदानावरती उतरेल त्यावेळी तुम्हाला संधी आहे 2 ऑल इंडियन आयकॉन पूर्ण भारतभरातनं तुम्ही कोणीही घेऊ शकता. चला अजून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि ते दिला जाईल 500 रुपयाचा पारितोषिक. लास्टची जी चिठ्ठी उचलली ना आता हे फक्त त्याच्या एकट्यासाठी आहे. चला आता त्याच्याशीच फ्रेंडशिप आपल्याला करायला लागेल पार्टी पाहिजे तर. आणि 500चं प्राइज आपण तिकडे अनिल दादा किणी यांच्या शुभ असे देऊया. शेवटची चिठ्ठी ज्यानं काढली होती ना चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द या टीम कडनं त्याच्यासाठी अजून 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी आलंय. क्या बात आहे. काय नाव होतं त्याचं? आयुष. चला आयुषनं या. आयुषीला दिले जातील 500 रुपयाचे त्या ठिकाणी बक्षीस. आयुषीला विचारायला उत्कर्ष हरकत नाही आहे की या प्राइजचं आता तू काय करणार? उद्या पार्टी की शॉपिंग की मम्मीच्या अकाउंट मध्ये? धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 3. ही सुरुवात आहे आयुषी. आता 10:56 झालेत. 12 नंतर चामुंडा स्पोर्ट विराधनचं ATM अजून जास्त गरम होईल, अजून प्राइज येतील. बॉल चालला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर पोहोचलेत. का म्हणशील उत्कर्ष जी सुरुवात पंकजने केली आहे, पंकज म्हणजे ना अनुभवानं भरलेलं नाव आहे आणि ताई पॅकेजसाठी त्यानं जी सुरुवात केली आहे ना ती एक्स्ट्रॉर्डिनरी. आणि ताई पॅकेज सध्या इतकं म्हणेल पंकज जसा हार्ड दुसरा कोई नाही आहे, कारण आज प्रज्योतच्या बिहाफ मध्ये त्यानं पहिलं षटक टाकलं आणि खूप सुंदर सुरुवात केली आहे. अगदी चांगली सुरुवात. जिथे धावसंख्या 50 ठेवल्या होत्या त्यावेळेला पहिलं षटक अगदी महत्वाचं होतं. ते कंजूसीने येणंच गरजेचं होतं. त्यावेळेला पंकज पाटीलने सांगितलं टेन्शन घेऊ नका, मैं हूं ना. पहिलं षटक फक्त 3 धाव्यांचं दिलं. तदनंतर दुसऱ्या षटकात जिशांत आलेत. राऊंड लेफ्ट आर्म स्टंपनं या वेळेला फटका चांगला केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल क्लिअर होईल. थॉमस डायस नावाचा आलाय ब्रँडेड चौकार. 4. आता सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावातील खऱ्या संघर्षाला आणि या चौकारानं ना आता थॉमस डायसनं फक्त चौकार नाही मारलाय, मागच्या ओव्हर मध्ये जे शांत ठेवलं होतं ना त्या सगळ्या प्रश्नांना एक कडक चपराक दिली आहे थॉमस डायसनं आणि या चौकारानं स्कोर आता पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 9 विदाउट लॉस. हा देखील एक महत्वाचा पॉइंट आहे या मॅच मधला फिल्डिंग टीमच्या दृष्टिकोनानं, कारण रनचेस जास्त मोठं नाही आहे. 36 बॉल 50 आहे. एखादं षटक 14 ते 15 धावेचं झालं तर पंकजनं जे षटक टाकलं होतं ना ते कव्हर कधीही करू शकते टीम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय JR स्पोर्ट्स OV11 शफल झाले होते. थॉमस अराउंड द लेग क्लीन बोल्ड करायचं होतं. डावा स्टिकच्या बाहेर बॉल. अंपायरचा इशारा आलाय. व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धावा मैदानावरती मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. 11 धावा. आता मागच्या 8 बॉल मध्ये ना 11 आलेत.
सुरुवातीला पहिल्या षटकात किती आले होते तर फक्त आणि फक्त 3. बट आता तो विचार थोडासा बाजूला ठेवून आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात मिळाली आहे टीम JR स्पोर्ट्स OV11 ला. चर्चा सुरू आहे. मेहुलला सांगतोय थॉमस यू कॅन डू इट, तू करू शकतो, वी कॅन डू इट. आपल्याला दोघांना करायचं आहे आणि तो आत्मविश्वास स्वतःचा अनुभव सध्या मेहुल जो अपकमिंग यंग टॅलेंट आहे व्यावसायिक क्रिकेटमध्ये सध्या मेहुलच्या नावाची देखील एक वेगळी चर्चा आहे. म्हटलं जाताना असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद को तागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी जिंदगी में हार नहीं होती. जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. या मॅच मध्ये ना यश अपयश हे तर सुरूच राहणार आहे. अप अँड डाऊन सातत्यानं सुरूच राहतील. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर जीशान. लेफ्ट आर्म राऊंडी विकेट आले, टप्पा पडला, फाईन लेगला पाठवलाय बॉल, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मेहुलच्या बॅट मधनं मेहुना हे सांगत असताना एक विश्वसनीय फटका षटकार आलाय. कम ऑन डीजे. षटकाराच्या येण्यानं इथे धावफलक फुललं, धावफलक बहरलं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतात ऑफस्टिकला आले, अगदी वाईड वरती आले. हाफ ट्रॅकरचा बॉल राहिला, त्यावरती हुक केलं. हुक मध्ये 6 धावा देखील मिळाल्या. धावसंख्या 17. जिथे 50 धावा तुम्ही ठेवल्यात त्या अनुषंगाने तुम्हाला इथून पंकज पाटीलने जी गोलंदाजी केली ती गोलंदाजी साकारावी लागेल, स्वीकारावी लागेल. अदरवाईज मग धावांची उधळण जर झाली तर मग समीकरण सोपं होत जाईल. पुन्हा एकदा खेळायचं होतं. कव्हरला बॉल आलाय मिड ऑफला, त्यांच्या माध्यमातून तिथे देखील क्षेत्ररक्षण होतं. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 18. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातले चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ आहे. शिवनेरी चषकाची ही एक जबरदस्त रजनी, ज्यामध्ये आपण पाहतायत ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचे तारे सितारे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये उतरलेत. सध्या थॉमस डॅश ट्रॅकिंग एंडला. थॉमस साठी लाऊड अपील. पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. जिशांना सांगितलं 1 चौकार 1 षटकार जरूर माझ्या विरोधात आला. थॉमस डायसचा विकेट घेण्याची मीही कॅपॅसिटी ठेवतो आणि फलंदाज थॉमस बाद. अर्धा किल्ला सर केला जिशांना. थॉमस डायसच्या एका विकेट नंतर पूर्ण प्लस डगआउट शांत झालाय. कधीपासून रन्स ऑन होते 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहताय 18 वरती संघ पोहोचला होता. कुठे काढली थॉमस डायसची विकेट. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आले, बाडन पॅड मध्ये टाकलं होतं टोक्रश यॉर्कर, परफेक्ट प्लम आणि लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात विकेट जातीये थॉमस डायसची. न्यू बॅटर मैदानावरती येतोय. टेनिस बॉल क्रिकेट जगताला मिळालेला अजून एक सितारा, त्याचं नाव विकी मुंबईकर. वक्त से लड़कर जो नसीब बदल ले, इंसान वही है जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे, क्योंकि वक्त वक्त की बात है, आज धूप तो कल बरसात है. पाहत राहा, ऐकत राहा. शिवनेरी चषक 2025 या स्पर्धेमध्ये आहे ना प्रेक्षकांच्या गर्दीचे रेकॉर्ड सगळेच्या सगळे या मैदानावरचे मागच्या 4 पर्वाचे तोडलेत. आज जितकं क्राऊड आलंय ना तितकं सगळं डोंगरावरती आहे. मैदानाच्या प्रत्येक बाउंड्री लाईनच्या बाजूला 4ही बाजूला फुल पॅक क्राऊड आहे आणि अशा प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये रंगतंय शिवनेरी चषक आणि तिथली लढाई आहे जी आहे ना, ही लढाई पाहण्यासाठी प्रेक्षक आलेत. JR स्पोर्ट्स OV11 वर्सेस ताई पॅकर्स पालघर. हू विल वन द मॅच, कोण जिंकेल हा सामना, त्या प्रश्नांची उत्तर आहेत ना इतकी कठीण राहतील. एखाद्या 12 बोर्डची किंवा SSCची एक्झाम जितकी डिफिकल्ट एका ट्युशनला जावी ना, या मॅचचं उत्तर देखील विजय देखील तितकाच कठीण असणार आहे. शफल झाले, ऑन साइडला वळवलाय डावखुऱ्या, त्याचा घातक तितका संयमी फलंदाज विकी मुंबईकर. परिस्थिती सोबत अगदी मॅच होणं, कंडिशन्स हाताळणं विकी मुंबईकर चांगल्या प्रकारे जाणतो आणि त्याच्या बॅटमधनं आलेल्या 2 धावेचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. जीतने के लिए जरूरी है जिद्दी होना आणि या मॅच मध्ये ना दोन्ही टीम जिद्दी आहेत. 2 षटकं संपली आहेत, 20 धावा झालेत, लक्ष 50चं आहे. म्हणजे सध्या मॅच मध्ये पारडं भारी आहे JR स्पोर्ट्स OV11 टीमचं. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 30 धावेची गरज आहे. कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असं आलो. ऐकूया DJ सुभाष सरांच्या माध्यमातून
यावेळेला आपण पाहतायत पंकज पाटील आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक फक्त ज्यांनी 3 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात आता पंकज पाटील काय करतील खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. 24 बॉल आहेत, 24 बॉल मध्ये 30 धावा. चला वेळ जास्त घेऊ नका, पुढील सामना 5 षटकांचा येईल, लक्षात घ्या. सध्या 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 30 धावा. ओमकार सर 24 बॉल 30चा मॅच सामना आतापर्यंत मी म्हणेन की बॅलन्सिंग आहे. पंकजचं षटक ठरवेल इथनं 50-50 की मॅच मध्ये 60-40. हाफ ट्रॅकर ऑन साइडला बॉल चाललाय, विकेटच्या शोधात पंकज बट नाही मिळणार. नोमॅन्स लँड मध्ये पडलाय बॉल. सेकंडचा कॉल, वॉट रनिंग बिटवीन द विकेट. काय धावलाय मैदानावरती, वरती डोंगरावरती सगळे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात आणि तिकडनं कदाचित हा नजारा या जंगलावरती एखादा चिता धावतोय असं त्यांना वाटेल. धावफलक 2 ने मैदानावरती पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22. प्रचंड मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा. झाडा झुडपात कुठे कुठे जिथे जिथे नजर जातीये तिथे तिथे प्रेक्षक आहेत. या ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक आहे. कॅनॉन गिरीशचा ड्रोन नक्कीच अनेक सारी क्षणचित्र टिपताना आपल्याला पाहायला मिळाला. बट या ड्रिंक ब्रेक नंतर सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे, एकदा आपला मोबाईल बाहेर काढून ठेवा, एकदा फ्लॅशलाइट्स ऑन करू म्हणजे आपल्याला कळेल एक्झॅक्टली कुठे कुठे प्रेक्षक आहेत, कोण टॉपला. शफल झाले, मोठा फटका सजवायचा होता. 3 ओव्हरच्या ब्रेक मध्ये आमच्या कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे की एकदा पूर्ण मैदानावरती कॅमेरा फिरवला जावा. 22 धावा धावफलकावर आणि 22ला सध्या 1 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. काही फ्लॅशलाइट्स आत्ताच ऑन होऊ लागलेत कारण सगळ्यांना माहिती आहे शिवनेरी चषकावरती सफाळ्याच्या क्रिकेटवरती आपण प्रेम करतोय. स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांचं या क्रिकेटच्या मायानगरीत. फटका चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबेल का, रेस लागली आहे, फिल्डर चाललाय, बॅकवर्ड पॉइंटला पोहोचलाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे जात असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 ने पुढे जातीये. धावफलक पोहोचलाय 24. पंकज चांगली बॉलिंग करतोय. आतापर्यंत 6 रन त्याच्या स्पेल मध्ये खर्च झालेत बट विकेटचा कॉलम त्याचा खाली आहे. थॉमस डाची इम्पॉर्टंट विकेट काढली आहे जिशाननं. 6 ओव्हरची मॅच आहे, 50चं लक्ष आहे, बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं अजूनही पंकज पालाचे 3. पाहूयात एखादी विकेट मेहुलची तो काढेल का, कारण मेहुल देखील सुंदर बॅटिंग करतोय. 8 बॉल 11. इथे फटका चांगला आहे. मेहुलच्या बॅट मधला एलिव्हेशन थोडं कमी आहे, हो कमी आहे, बट तिकडे फिल्डरनं कॅचची हमी दिलेली नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये उपस्थित होते सिद्धार्थ राऊत आणि त्याच्याकडनं झाली आहे चूक आणि इथे जीवनदान त्या सोबतीनं मिळाले. 1 धाव. धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 25. अर्ध लक्ष पूर्ण झालंय. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. यानंतर अजून 3 षटकं येणं मैदानावरती बाकी आहेत आणि तेवढ्याच धावा मैदानावरती बनवायच्यात. सुटलेला झेल आणि रिकामा झालेला खिसा या 2 गोष्टी माणसाला मोठी किंमत मोजावी लागते. इथे लाईन चांगली आहे. पंकज 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 आणि आज पंकज पालन आपल्या नावाची छाप ना मैदानावरती सोडतोय. तो फक्त इतकंच सांगतोय 50 झालेत, माझा रोल काय 2 ओव्हर्स मला टाकायचे आहेत, तिकडे मला इकॉनॉमी चांगली ठेवायची आहे. आणि पंकज पालनची गोलंदाजी नसीब जिनके ऊंचे और मस्त होते, इम्तिहा भी उनके जबरदस्त होते आणि तो इम्तिहा सध्या तो पार करतोय पंकज पालन. अजून एक यॉर्कर टाकला होता, बॅटन पॅड मधनं बाहेर काढला, बॉलला मिड विकेटला चाललाय. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रन्स कंप्लीट झाली आहे. या ठिकाणी आपण पाहताय अजून एक सिंगल आणि काय गोलंदाजी केली आहे, काय गोलंदाजी केली आहे. मी म्हणालो ना 24 बॉल समीकरण 30 आहे. सध्या मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती टीम JR स्पोर्ट्स OV11 आहे, बट पंकज पालननं मॅच मध्ये परत आणलंय कारण आता रिक्वायर रन रेट 8 वरती पोहोचलाय आणि या विकेट वरती सरासरी व्यावसायिक क्रिकेटची जर मॅच आहे तर नक्कीच चांगली आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा 24 करायच्या आहेत. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे, चला जाऊ दे एकदा कॅमेरा आमच्या सगळ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांपर्यंत जे डोंगर माथ्यावरती बसून जिथे जिथे जागा मिळतीये तिथून मॅच एन्जॉय करतात. पाटील नेटवर्क लाईव्ह वरती हा नजारा आता पाहायला विसरू नका. थोडं झूम कमी करा म्हणजे सगळे एकत्रित दिसतील. चला सगळ्यांनी आपापला मोबाईल बाहेर काढा, टॉर्च ऑन करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ज्या इम्पॉर्टंट वस्ती तुमच्याकडे त्या थोड्याशा लपवून ठेवा. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 26 आणि हा नजारा तुम्ही पाहताय
राजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवनेरी चषक आपण एन्जॉय करताय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय श्रीराम. क्या बात आहे. माहोल बनला आज शिवनेरी चषकामध्ये. कडक क्राऊड आणि हा नजारा तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन. पाटील नेटवर्क लाईव्ह वरती हे स्क्रीनशॉट कॅप्चर्स केले जावे असाच हा नजारा तुम्हाला पाहायला मिळतोय. सफाळेकरांच्या अनेक इंस्टाग्राम स्टोरीज वरती ही व्हिडिओ येत्या काही सेकंदामध्ये तुम्हाला अपलोड होताना पाहायला मिळेल. आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतावरती जिकडे जिकडे प्रेम केलं जातं प्रत्येक जण विचारेल हे घडलंय कुठे, तर त्याचं उत्तर असेल शिवनेरी चषक विराथन नांदगडी पाडा. जाऊयात मॅच मध्ये. ड्रिंक ब्रेक संपलाय. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. उत्कर्ष समीकरण मैदानावरती उरलाय. 18 बॉल 24 धावेची गरज आहे. 18 बॉल 24 मॅच मध्ये शेवटपर्यंत मजा येईल. यावेळेला पंकज पाटील आले. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं दुसरं षटक देखील त्यांचं त्याच पद्धतीचं राहिलं. जबरदस्त गोलंदाजी. आता गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत सिद्धार्थ राऊत. लेदर क्रिकेटचा भरपूर आणि चांगला ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि तेच आपल्याला बघायला मिळतात. सध्या मुंबई क्रिकेट देखील त्यांनी चांगला हाताळलंय आणि तेच सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतील. वडरई एक्सप्रेस वेगाचा राजा वेगाचा सौदागर सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धार्थ राऊत हे ते नाव आहे ज्या नावानं लेदर बॉल क्रिकेटमध्ये मोठे मोठे धमाके केलेत. अनेक सारे फाउल ऑफ विकेट असतील, फायपर घेऊन अनेक सारे मॅच बॉल मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात तो आपल्या घरी घेऊन आलाय. पालघरनं जसा शार्दुल ठाकूर दिलाय ना तसं सध्या पालघरकरांचं लक्ष सिद्धार्थ राऊतच्या गोलंदाजीकडे त्याच्या फलंदाजीकडे लागलेलं असतं की लवकरच हे नाव रणजीमध्ये जसं चांगलं क्रिकेट अलीकडच्या काळात अनेक पालघरच्या प्लेयर्सनं खेळलंय हे नाव IPL किंवा कदाचित भारतीय टीम पर्यंत ए डिव्हिजन पर्यंत जाऊन तो खेळ या मोठ्या होप्स पालघर क्रिकेट सध्या सिद्धार्थ राऊतकडनं पाहताय. आणि ही वेळ आहे आज सिद्धार्थ राऊतला मैदानावरती स्वतःला सिद्ध करायचंय. 18 बॉल 24. वॉट अ बॉल. पहिल्याच बॉल वरती सिद्धार्थ राऊत न केलाय यॉर्कर न सुरुवात. मागे झालं डायरेक्ट हिट आणि अंपायरचा इशारा बाईज आणि बाईजच्या स्वरूपात मिळतीये. उत्कर्ष एक सिंगल आणि धावफलक पोहोचलं 27. कोणत्या दृष्टिकोनानं उत्कर्ष आता तू या मॅच कडे पाहतोय. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 धावेची गरज आहे. काय वाटतं JR स्पोर्ट्स OV11 स्ट्रॉंग आहे की ताई पॅकर्स सध्या स्ट्रॉंग झोन मध्ये? सध्या जर बघायला गेलं तर मी म्हणेन की बॅटिंग करणारा संघ फक्त एक गडी त्यांचा बाद झालाय. दोन्ही फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकर आहेत. एका बाजूला मेहुल आहेत. मेहुल सेट झालेत. विकीकडे फलंदाजी करण्याची ॲबिलिटी आहे. त्या अनुषंगाने इथे बॅटिंग करणारा संघ सध्या पुढे आहे. परंतु जर या षटकात सिद्धार्थने एक विकेट आणून दिला तर मॅच मध्ये मग पुन्हा एकदा वेगळी मजा येईल. अगदी बरोबर आहे. आणि जर ताई पॅकर्स इथनं म्हणाली ना गुजर जाएगा दौर भी गालिब जरा इत्मीनान तो रख जरा खुशी ही ना ठहरी तो मेरे यार गम की भी क्या औकात है. मजाल मॅचला. दोन्ही टीम तितक्या स्ट्रॉंग आहेत. सध्या मॅच 50-50 बॅलन्स आहे. फटका चांगला आहे. काय शॉट खेळलाय मेहुलनं. काढल्या बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेहुलचा फटका 440 चा झटका एक्स्ट्रा कव्हरला फाडत तोडत हा येतोय भगवा चौकार. कुलच्या नावापुढे लागले सध्या डॉन. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मेहुलसाठी व्हायलाच पाहिजे. थॉमस डायसच्या सोबतीनं तो आला आणि सध्या वैयक्तिक एक षटकार एक चौकार 10 चेंडू आणि 16 रन त्याच्या बॅट मधून आलेत. सिद्धार्थ राऊत शफल झाला यावेळी फलंदाज. अपील 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 आणि यस बॅटन बॉल इन्व्हॉल्व आहे आणि फलंदाज बाद होतील. धक्का लागेल मैदानावरती दुसरा. 31 ला 2 बाद. टीम JR स्पोर्ट्स OV11 ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट आज आहे आणि व्यावसायिक क्रिकेटची मजा तुम्ही घेत आहात शिवनेरी चषकामध्ये.
विकेट जाती आहे, मॅच रंगात आली आहे. पाटील नेटवर्क लाईव्ह ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात जिकडे जिकडे युट्यूब चालतं तिकडे तिकडे पोहोचवतीये. बट सध्या भिवंडी विभागातील मानकोली गावातून मानकोलीचा वाघ साहिलदादा केणी आणि भाया पाटील ही मॅच एन्जॉय करतात. दोस्तीच्या दुनियेतील एक जिग्र असं व्यक्तिमत्व साहिलदादा केणी आणि भायादादा, तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आज पालघर सफाळ नगरीमध्ये. 31ला 2 सध्या चित्र तुम्ही पाहताय. सिद्धार्थ राऊतनं काढली आहे मैदानावरती विकेट. मॅच मध्ये झाला पलटवार. फ्रेश बॅटर मैदानावरती येतील ना त्याच्यावरती दबाव टाकू शकतीये ताई पॅकर पालघर. बट विकी मुंबईकरचा रोल आहे ना या मॅच मध्ये JR स्पोर्ट्स OV11 जो फ्रँचाइजनं ठेवलाय तो विश्वास जपायचा आहे. तर विकी मुंबईकरच्या बॅटला शेवटची विजयाची धाव बनूनच मैदानाच्या बाहेर यायचंय, कारण तो या मॅचचा की प्लेअर आहे, की फॅक्टर आहे. हाफ ट्रॅकर फटका हा देखील फसलाय. सिद्धार्थ राऊतला विकेट मिळणार नंबर 2 आणि पुढचा त्याचा हॅट्रिक बॉल आहे. एक डीजे वाला सॉन्ग ऐकू. परिस्थिती अगदी सोपी साधी होती, बट ताई पॅकर्स नाम तो सुना होगा. झालाय आता कमबॅक. डॉक्टर निलिमा अरुण घरत ताईंचं शुभागमन झालंय आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1,500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. त्यांचं देखील करूयात आपण मनपूर्वक आभार. डॉक्टर निलिमा ताई अरुण घरत विद्यार्थ्यांना फार सुशिक्षित आहे. जवळजवळ आपण पाहिलं अनेक सिव्हिल इंजिनियर्स डॉक्टर्स आणि चांगले पदवीधर या गावानं खरं तर दिलेत आणि आवर्जून कौतुक व्हायला हवं. महिला आहेत आणि डॉक्टर म्हणून सध्या समाजाची सेवा ताई करतात आणि डॉक्टर निलिमाताई अरुण घरत त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. हॅट्रिक बॉल आहे उत्कर्ष पुढचा. आता आली आहे मॅच 50-50. अगदी बरोबर जो मी उल्लेख केला होता. जिथे जर विकेट मिळवले सिद्धार्थने तर या मॅच मध्ये एक वेगळी मजा येईल. सध्या तेच बघायला मिळतं. सध्या या षटकात 4 बॉल झालेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन इथून 19 धावा. चेंडूंचं समीकरण तुमच्याकडे 14 बॉल 19 अटीतटीचा मॅच. ताई पॅकर्स या संघानं शंखनाथ फुंकला पलटवार केला. जिथे धावसंख्या झपाट्याने वाहत होत्या त्या फलंदाज मेहुलला बाद केलं. तदनंतर आपण पाहतात जे फलंदाज दाखल झाले त्यांना पुन्हा एकदा बाद केलं. आता नवीन फलंदाज वीर झालेत. गोलंदाजीनं मन जिंकली. आता विथ द बॅट वीरला फिनिशिंग टच देता येतील का विकी मुंबईकरच्या साथीनं. पुढचा बॉल. याही वेळेला बॉलला टॅप केलंय. शॉट मध्ये मनोज पाटील मन्या विठ्ठलवाडीचा टायगर सध्या मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीनला आपण पाहतोय. 32 धावा धावफलकावरती इथे जाऊन पोहोचताल. 13 चेंडू आणि 13 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच 18ची अटीतटीचा मॅच. आज ऑल इंडिया ओपन शिवनेरी चषकाची एक जबरदस्त रजनी आणि ज्या रजनीत तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटचे सर्व दिग्गज सितारे बघायला मिळतात. ताई पॅकर्स पालघर एका बाजूला JR स्पोर्ट्स OV11. वेळ आपण जास्त खर्च करताय बघा. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला मग एक खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत त्या अनुषंगानं वेळ कमी खर्च करा. धावांची गती जाऊन पोहोचते 32. 18ची गरज. 13 बॉल. यावेळेला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत विघ्नेश साखळतोडे ज्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि सिंगलच्या व्यतिरिक्त नाही काही मिळणार. बघा इथे 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपत असताना धावसंख्या 33 वरती 3. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता गरज आहे 17ची. कोण जिंकणार कोण हरणार अगदी शेवटच्या बॉल पर्यंत या मॅचचा रिझल्ट हा सस्पेंड राहील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. क्या मॅच रंगती. एक क्वालिटी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ झालाय. मैदानावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 33. बॉल बाकी आहेत 12. रन बाकी आहेत 17 आणि सेकंड स्पेल मध्ये आणलाय या ठिकाणी ताई पॅकर्सनं जिशानला. मजाल मॅचला कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. एक अतिशय जबरदस्त सामना तुम्ही एन्जॉय करताय. 33 धावा धावफलकावरती 3 विकेट्स गेलेत. जिशानचा सेकंड स्पेल कसा रंगेल. सिद्धार्थनं चांगली बॉलिंग केली आहे. 6 रन खर्च करत 2 विकेट्स मैदानावरती त्यानं काढलेत. जो जिशान थोडासा महागडा ठरला होता ज्याच्या विरुद्ध मेहुलच्या बॅटमधनं षटकार आला होता त्याला सेकंड स्पेल मध्ये आणलाय. पाहूयात हा निर्णय योग्य आहे का की ते जिशानच्या विरुद्ध आक्रमण विकी मुंबईकरचा पाहायला मिळेल. लेफ्टी बॅटर विकेटवरती बॅटिंग करतोय. त्याच्यासमोर डावखुरा त्याचा गोलंदाज आलाय. ऍडव्हान्टेज आहे विकीकडे. हो आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्या संधीचं सोनं केलंय. एक चांगल्या धाटणीचा फटका सजवलाय. बॉल चालला डीप मध्ये. सेकंडचा कॉल आहे. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट बट क्लोज अ कॉल. चालला निर्णय
टेक्निकल टीम कडे पाहूयात काय घडलंय. विकी मुंबईकरला विश्वास आहे की मी इथे सुखरूप 2 धावा कंप्लीट केलेत. या पाहूयात एक्झॅक्टली घडलंय काय. थर्ड अंपायर थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 33 धावा धाव फलकावरत. एक आली तर 34 बनतील. समीकरण 11 बॉल 16 बाकी राहील. विकेट जातील 4. 2 धावा आल्या तर समीकरण 11 बॉल आणि मैदानावरती आता बाकी राहील 16च, कारण इथे जातीय विकेट. फलंदाज होतात बाद. रन आउट. विकी मुंबईकर बॅक टू डग आउट. क्विक हँड होते पंकज पालनचे. जसा थ्रो आला लगेचच त्यांना बेल्ट स्टंप पर्यंत पोहोचवला आणि विकी मुंबईकर जो या मॅचचा की प्लेअर होता तो सध्या रनआउट झाला. अतिशय चांगला सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळाला. बट मॅच आता क्लोज आली आहे, काटाकीर आली आहे आणि ही लढाई मैदानावरती संपायचं नाव घेत नाहीये. 1 रन आली आहे आणि त्या सोबतीनं फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती झाली आहे 34. ज्या या मॅच मध्ये अपेक्षा होत्या ना प्रेक्षकांना, त्या अपेक्षा पूर्ण झालेत. त्या अपेक्षा कंप्लीट झालेत. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. विकी मुंबईकरचा लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. प्रसाद बॅक टू डग आउट. लॉस ऑफ 5. 34 ला 5 विकेट गेलेत उत्कर्ष आणि आता समीकरण मैदानावरती उरलाय. येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी 16 धावेची गरज आहे. आतापर्यंत ना मागच्या 6 दिवस रात्रीमध्ये एकही सुपर ओव्हर झालेली नाहीये आणि ही मॅच ताई पॅकर्स वर्सेस JR स्पोर्ट्स OV11 या 2 टीम मध्ये त्या क्वालिटीची आहे. कदाचित या मॅच मध्ये प्रेक्षकांचं ते स्वप्न पूर्ण होईल का त्याकडे नजर तुम्हा सर्वांची लागली आहे. ताई पॅकर्स पालघर की JR स्पोर्ट्स OV11 या मॅच मध्ये जिंकणार कोण. म्हटलं जातं ना, जीतना है तो हालात से क्या घबराना. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. 34 लॉस ऑफ 5. 34 ला 5 बाद. रवी बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. न्यू बॅटर मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय रवी गुप्ता आणि त्याच्या सोबतीने वीर. रन बॉल सध्या तो बॅटिंग करतोय नॉन स्ट्रायकर एंडला. जिशानचा हॅट्रिक बॉल. कदाचित टीम साठी ती झाली असती कारण पहिलं रनआउट होतं. त्यामुळे अगदी 2 विकेट्स आतापर्यंत ज्या आलेत त्यामध्ये जिशानला या ओव्हरमध्ये 1 रनआउट आले. पहिल्या ओव्हरमध्ये थॉमस डायसची 1 विकेट त्यांना काढली होती. 18 ला 2 सध्या हा विकी मुंबईकरचा स्पेल आतापर्यंत आपण पाहताय. 34 लॉस ऑफ 5. इथे देखील यॉर्कर टाकलाय. चाललाय बॉल ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वेगान आलेत. रनआउटची संधी. ओव्हर थ्रो. मागे बॅकअप फार सुंदर आलं आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक 36 वरती जाऊन पोहोचलाय. आता बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 8 बॉल. रन बाकी आहेत या ठिकाणी 14. 8 चेंडू 14 धावा. सामना संपलेला नाहीये. ना कोई मुसीबत ना कोई इम्तिहा. जसं आपण म्हणतो ना, तो क्या मजा हा जिनम आहे. ही मॅच देखील तशीच आहे. या मॅच मध्ये संघर्ष आहे. या मॅच मध्ये चुरस आहे. या मॅच मध्ये जिद्दीनं चिकाटीनं दोन्ही टीम शेवटच्या टप्प्यापर्यंत लढतायत. 8 बॉल 14 महत्वाचा बॉल आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह. सिंगल कंप्लीट. लॉंग ऑन पोस्टला चेंडूवरती वेगात. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. समीकरण मैदानावरती उरलं होतं 12 बॉल 17 धावा आणि तदनंतर विकी मुंबईकर बॉलिंग ट्रॅक वरती आला.
5 बॉलमध्ये विकी मुंबईकर बाद झाला आणि जिशाननं फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि आता हा महत्वाचा बॉल आहे कारण 7 चेंडू 13 धावेची गरज आहे. जी चर्चा आपण करत होतो विकी मुंबईकर मैदानावरती थांबला तो या मॅच मध्ये तो की फॅक्टर आहे. त्याचं रनआउट होणं ती विकेट गिफ्ट मिळाली आहे ताई पॅकरला. इथं फटका चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे डीप मध्ये उपस्थित. 7-13चं समीकरण होतं आणि आता ते बाकी राहणार आहे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे. ऑनलाईन पाटील नेटवर्क लाईव्ह सोबत मॅच एन्जॉय करतात. भिवंडी विभागातील एक सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा तब्बल 72 ग्रामीण टीम सोबत जो मानाचा सन्मानाचा केबीर निर्मल केने स्मृती चषक भरवला जातो त्याचे सर्वेसर्वा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस साहिलदादा केणी आणि त्या सोबतीनं भायामाळी समाजसेवक ज्ञानेश्वर पाटील समाजसेवक भरोडी आपल्या सोबत आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. प्रत्येक अडचणीत हक्कानं उभं राहणारं सोबतचं नाव म्हणजे साहिलदादा. स्वागत आहे दादा आपलं. 6 बॉल 12ची मॅच बाकी आहे. 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. अंपायर टाइम फिनिश झालाय. एक्स्ट्रा वेळ घेतलाय. फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. 6 बॉल आणि 12ची गरज. अटीतटीचा मॅच. गोलंदाजी ट्रॅक वरती अमित यांना पण पाहतात. 6 बॉल आहेत. 6 बॉल मध्ये 12 धावा. ताई पॅकर्स या संघानं धावा फक्त 50 ठेवल्या. 50 धावा देखील शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत लढणार आणि लढणार एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणालो नाही विकेट 7व्या दिवसाची आहे. या विकेट वरती गोलंदाजांसाठी मदत आहे. इथे 6 ओव्हर 40-45 जरी झाले ना तरी तो सामना फायटिंग आहे आणि मन्यानं मारलेला एक षटकार आणि चौकार आता कामा आलाय. शेवटच्या ओव्हर मध्ये त्यानं ज्या 12 बनवल्या ना आता त्या कामा आलेत. 6 बॉल मध्ये तुम्ही 12 खर्च केलेत. 6 बॉल मध्ये 12 ताई पॅकर्सला थांबवायच्या आहेत. टीम JR स्पोर्ट्स OV11 ला बनवायच्या आहेत. 4 खेळाडू आहेत 38 सर्कलच्या बाहेर म्हणजे थोडेसे गॅप मोठे आहेत. आता आपण पाहताय ऑन साइडला एक लॉंग ऑन आहे, एक डीप मध्ये मिड विकेट आहे, एक तुम्ही पाहताय स्विच इट साठी डीप बॅकवर्ड पॉइंटला ठेवलाय तर एक एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय आणि आपण पाहताय लॉंग ऑफ खाली आहे. तिकडे स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग खाली आहे. बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाज ऑन स्ट्राइक तुम्हाला पाहायला मिळतोय वीर आणि त्याच्या सोबतीनं रवी गुप्ता. 6 बॉलचा खेळ बाकी है. 12 रन की गरज. हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो जमीन पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में लेकिन कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. ही मॅच डू ऑर डाय. प्रत्येक सामना नॉकआउट आहे. जरी ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट असलं 8 टीम मध्ये इकडे नॉकआउट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. टेन्शन ताई पॅकर पालघरला देखील आहे. टेन्शन टीम JR स्पोर्ट्स OV11 ला देखील आहे. कारण ही लढाई प्रतिष्ठेची सन्मानाची आहे आणि जिंकणार तो पुढच्या फेरीत पालघर स्पोर्ट्सला फाईट करणार. नेक्स्ट मॅच अतुल 11 वर्सेस वीर तानाजी पारगाव इन ऍक्शन पाहायला मिळतील. बॅटच्या मधोमध आलेलाच नाहीये. इनर एज घेऊन चाललाय पंकज पालनच्या हातात. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती आणि समीकरण मैदानावरती उरलाय. येणारे 5 बॉल 12. JR स्पोर्ट्स OV11 ला ना एक संघर्षाचा शंख नाद करणारा आउट ऑफ द ग्राउंड पाहिजे आणि तो फटका आला तर मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल. अन्यथा पारड ताई पॅकरचा भारी होईल. बॅटिंग ट्रॅक वरती आहे वीर. त्याच्या फटक्यानं थोडासा मिळेल का धीर नाही. इथे जातीय विकेट. फलंदाज होतोय बाद आणि अजून एक धक्का लागलाय टीम JR स्पोर्ट्स OV11 ला आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 4 बॉल आणि 12 धावेची गरज आहे. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये आता उर्वरित 12 धावा. अतिशय सुंदर सामना. मी ताले गोलंदाजी ट्रॅक वरती त्यांनी देखील शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी घेतली.
पहिला बॉल डॉट, तदनंतर विकेट. 4 बॉल 12 मध्ये निश्चित स्वरूपात 4 बॉल मध्ये 2 मोठे हिट येऊ शकतात. फलंदाज ज्यांच्याकडे बॅटिंग लाईन खोल आहे असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. JR स्पोर्ट्स OV11. पुढचा बॉल. JR स्पोर्ट्स OV11 सध्या अडचणीत आहे. त्यांना सावरायचा फटका चांगला पाहिजे. गॅप आहे तिकडे, मिड विकेटला चालला बॉल, फिल्डर पोहोचलेत, एकच धाव मिळेल. आणि इथे ओव्हर थ्रो मागे अनिकेत राऊत, बरोबर चांगल्या टप्प्यावरतीच अनिकेत राऊतनं पीक केलाय. आणि हा अनिकेत राऊतचा रोल आहे. जिथे कठीण परिस्थिती असते ना तिथे एक आरसा म्हणून विजयाचं अनिकेत राऊत ताई पॅकर्सला आजवर नेहमी सावरत आलाय. 3 बॉल 11, 10 रन्स आले. मॅच सुपर ओव्हर. बॉल तयार अमित. इथे चांगला बॉल आहे, टप्पा पडलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये टीम ताई पॅकर्स पालघरनं. म्हणून तर आपण म्हणत होतो विकी मुंबईकर त्याच्या बॅट मधनं रन्स येणं गरजेचंच होतं. त्यानं विकेट दिली, रनआउट. एक मुवमेंट जो होता ना JR स्पोर्ट्स OV11 कडे तो शिफ्ट झाला आणि तदनंतर ही मॅच सोडायला अजिबात तयार नाहीये. एक मोठा फटका पाहिजे. 1-6, 1-4. मॅच अंतिम बॉल वरती जाईल. आलाय फटका, चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार मिळेल का? बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो आलाय चौकार. आता आली आहे मॅच. 1 बॉल आणि 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. इसे लगाड आला तो लाईफ जिंकायला आला. आता ठोकला तर जिंकला, हुकला तर मुकला. कारण जर षटकार आला तर सामना जाणार आहे सुपर ओव्हर. मॅच आवडली असेल सफाळे पालघरकर तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मॅच साठी. शेवटचा अंतिम बॉल आणि 7 धावेची गरज. 1 बॉल आणि 7 धावा. सुपर ओव्हर बघायला प्रेक्षकांना देखील आवडेल. ज्या तुडुंब प्रतिसाद ज्यांचा आहे त्यांना देखील थोडस एक वेगळं चित्र असायला हवं. 1 बॉल 7 ची गरज. सामना अटीतडीचा. सिक्सर आला तर आपण पाहतायत सुपर ओव्हर मध्ये जाईल. रवी गुप्ता अगदी कमी वयामध्ये, ज्यांनी ISPLच्या 2 सीझन खेळलेत, म्हणजे अनुभव त्यांना कमी वयामध्ये आलाय. 1 बॉल आहे, 1 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. सामना इथून कोण जिंकणार हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. दोन्ही संघ शेवटपर्यंत लढणार. इथून जर षटकार आला तर सुपर ओव्हर, इथून जर फक्त बॉल डॉट आला तर मग ताई पॅकर्स या संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज तयार. यावेळेला फटका तर खेळलाय आणि षटकार येईल. षटकार आला आणि या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर. क्या बात है. आणि आता झाली या मॅच सुपर ओव्हर. सुपर से भी ऊपर बॅटिंग मैदानावरती केली आहे फलंदाज रवी गुप्तासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कुणी हारलेलं नाहीये, कुणीही जिंकलेलं नाहीये. ज्या क्षणाची आतुरतेनं वाट शिवनेरी चषक पाहत होत आणि आलाय सामना सुपर ओव्हर. चला, तुम्हाला हवे ते बॅटर्स तुम्ही पाठवू शकता पहिल्या सुपर ओव्हर मध्ये. बट सेकंड सुपर ओव्हर जर झाली तर ते तिन्ही बॅटर्स फलंदाजी करू शकत नाही आणि तो गोलंदाज देखील, याची काळजी घ्या. चला, आता थॉमस डास सलामीची जोडी पाठवायची आहे. सचिन केणी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. फलंदाज रवी गुप्ता